देवांना वाहिलेल्या फुलांना वेस्ट न करता त्यांच्यापासून काहीतरी पेस्ट बनवूया. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. देवांना वाहिलेल्या फुलांना सहजरित्या आपण नदीमध्ये वाहून देतो, परंतु आपण कधी विचार केला आहे का याचा पण आपण यूज करू शकतो. तर याचा जर यूज करून मी सुगंधित अशी धुपडी बनवणार आहे. तर चला बघूया मी धुपडी कशी बनवते ते. इथे मी झेंडू आणि शेवंतीची फुले छान पाटावर वाटून घेते, कारण की माझा मिक्सर खराब झालाय. तर इथे मी सर्व मिश्रण एकजीव करून घेतले. त्यात मी कापूर, लवंग आणि मी जे हेअर ऑइल बनवते त्याचा जो मटेरियल उरतो तो मी यात टाकलाय, कारण की त्या मटेरियलचा एक्स्ट्रॅक्ट निघून गेल्यानंतर तो काहीच कामाचा राहत नाही. म्हणून त्या मटेरियलची मी धुपवड्या झाडांसाठी खत बनवत असते. माझ्याकडे वड्या बनवण्याचा साचा नसल्यामुळे लिपस्टिकचं स्पर्श झाकण काढून त्यातच बनवत होते. पण आजी मला बोलली की हाताने पण छान अशा वड्या बनवता येतात. मग छान आहेत तर मी हातानेच वड्या बनवायला लागली. आजीने पण मला खूप मदत केली, त्यामुळे एक एक करून माझ्या सर्व वड्या इथे रेडी झाल्या होत्या. आणि त्यांना सुकवायचं कसं, कारण की तर कधी ऊन तर कधी पाऊस असंच वातावरण चाललंय. म्हणून आई शेगडी खाली घेऊन गेली आणि स्लो आचेवरती छान अशा धुपड्या शेकून घेतल्या. आणि शेकता शेकता इतका सुगंध दररोज होता की खूप जास्त होता. खूप छान वाटला असं सुगंध वास घेऊन. या धुपडीच्या वासाने तर घरात प्रसन्न वातावरण तर होतंच, पण घरातील मच्छर पण निघून जातात, कारण की त्यात सर्व आयुर्वेदिक हर्ब्स आहेत. अशी केमिकल फ्री धुपडी तुम्ही पण ट्राय करून बघा. इथे आई आणि आजीच्या अशा धुपड्या शेकता शेकता मस्तपैकी गप्पा रंगल्या होत्या. आणि धुपड्याच्या सुगंधानेच आमच्या बिल्डिंग मधल्याच एका ताई होत्या, त्या पण आल्या की तुम्ही काय करते, इतका सुगंध कसं काय होते म्हणून बघायला आले होते. आणि इथे धुपड्या आजी मस्तपैकी उन्हात शेकवत बसली आहे. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब पण करा. त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.